राष्ट्रवादी कामगार सेल यांचा स्नेहमेळावा आज देहूगावात रंगला। या प्रसंगी आमदार सुनील शेळके यांच्या सौभाग्यवती सारिकाताई शेळके यांची उपस्थिती प्रार्थना होती। व्याख्याते प्रदीप कदम, राष्ट्रवादीचे अध्यक्ष विवेक काळोखे तसेच नगरसेवक आणि नगराध्यक्ष पूजा दिवटे हे उपस्थित होते। कामगार सेलचे अध्यक्ष नितीन जाधव, उपाध्यक्ष वैभव पवार, सचिव रमेश चव्हाण, संघटक अनिकेत काळोखे, सोमनाथ कुंभार इत्यादी सर्व कामगारांनी यात सहभाग घेतला। मागील बरेच दिवसांपासून आम्हाला देहू शहरातल्या कामगार बांधवांचा स्नेहमेळावा घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आलं पाहिजे, आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, आमच्या भावना देखील जाणून घेतल्या पाहिजे। या भावनेचा आता खरं तर सर्व कामगार बांधवांचा स्नेहमेळावा ठिकाणी संपन्न होतोय। त्यामध्ये आपण व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला, खेळरंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, बालजत्रा आहे आणि गुणवंत कामगार बांधवांच्या बुजुर्गांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर लकीला सुद्धा लकील आहे ना, असं मला बरंच काय काय सांगितलं, परंतु मला देहू शहरातल्या सर्व कामगार बांधवांना एक विचारायचं की आपण देहू शहरामध्ये आपल्या स्वतःचं घर घेऊन राहता, आपण मोलमजुरी जो काय व्यवसाय करता येईल किंवा जे काय आपल्याला कंपनीमध्ये काम मिळेल ते काम उचलून मेहनत घेऊन या ठिकाणी राहताय। आपल्याला या भागामध्ये राहत असताना नगरपंचायतच्या माध्यमातून आम्हाला रस्ते मिळाले पाहिजे, आम्हाला आमच्या भागाची स्वच्छता झाली पाहिजे, आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, आम्हाला नगरपालिकेचा टॅक्स कमी आला पाहिजे। या सगळ्या तुमच्या अडचणी आम्ही देखील समजू शकतो आणि त्या अडचणी सोडवण्याकरता नगरपंचायतचे आणि सर्व सहकारी असतील, मी देखील तुमच्या सोबत आहे। परंतु उद्याच्या काळामध्ये मला सांगायला आनंद आणि समाधान आहे की आपल्याला प्रत्येक भागातले रस्ते हे पूर्ण करण्यामध्ये अवघ्या 4 महिन्याचा कालावधी लागणार आहे। 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या शहरातले रस्ते चांगले कॉम्पिटिशन करून मजबूत करण्याचं काम हे सुनील शेळकेचं असेल, एवढंच तुम्हाला कार्यक्रमात सांगतो। पाणी हा देखील सगळ्यात आपल्या गांभीर्याचा आपला गंभीर प्रश्न आहे। या भागामध्ये पाण्याची देखील अडचण आहे आणि शासनाच्या माध्यमातून उद्याच्या काळात जवळपास 40-45 कोटी रुपयाची पाणी योजना ही देखील मंजूर करून आणण्याचं काम पुढील काळामध्ये मी नक्कीच करेल। या सगळ्या सुविधा होत असताना मला व्यक्तिगत तुमच्या अडचणी या कधीही तुम्ही माझ्यापर्यंत सांगितल्या नाही। त्यांना आम्ही या भागामध्ये राहतोय, वास्तव्य करतोय, परंतु आम्हाला कामगार म्हणून आम्हाला फक्त मोलमजुरी कामगार म्हणून या नजरेला पाहताय। माझ्या देहू शहरात राहणाऱ्या प्रत्येक कामगार बांधव हा आमचा कुटुंब प्रमुख असेल, आमच्या कुटुंबाचा सहकारी असेल, एवढंच मला विश्वास देतो। मावळ तालुका कामगार सेल संघटक आज आपला हा जो कार्यक्रम झाला, कामगार राष्ट्रवादी कामगार सेल मावळ तालुका आणि त्याचप्रमाणे देहू शहरी काँग्रेस कामगार सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आज संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये आपण आज या ठिकाणी विविध उपक्रम राबवले होते। त्याच्यामध्ये खेळरंगला पैठणीचा हा मुख्य कार्यक्रम असून त्याचप्रमाणे आपले प्रदीप कदम सरांचं या ठिकाणी व्याख्यान झालेलं आहे। व्यसनाधीन कामगार याच्यावरती त्यांचं व्याख्यान झालं आणि त्याच्यानंतर बालजत्रा म्हणून हा सुद्धा कार्यक्रम एक लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी झालेला आहे। तर हा सर्व कार्यक्रम राष्ट्रवादी कामगार सेल देहू शहर आणि त्याचप्रमाणे सुनील शेळके युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी सर्वांचं ज्या कामगारांचं किंवा ज्या सर्वांचं सहकार्य लाभलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।